नमस्कार. स्वाद संगीता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी करत आहे शंकरपाळे. यासाठी साखर घेतलेली आहे, तूप घेतलेलं आहे. एकाच वाटीचं मी प्रमाण ठेवत आहे. एकसारख्या वाटीनेच हे सर्व प्रमाण घेत आहे. ज्या वाटीने तूप मोजलं त्याच वाटीने, त्याच आकाराच्या वाटीने साखर घेतलेली आहे. ह्याच वाटीने मी आता पाणी आणि मैदाही मोजणार आहे. जेवढं तूप लागलं तेवढीच साखर आणि तेवढंच पाणी. ह्याच वाटीचं प्रमाण मी ठेवलेलं आहे. आता हे मिश्रण थोडंसं गरम करून घेणार आहे. उकळवायचं नाही आहे याला. साखर विरघळेल इतकं गरम करायचं आहे. ढवळत राहायचं आहे म्हणजे लवकर साखर विरघळते. साखर विरघळली आहे. 1-2 मिनिटातच आता हे साखर विरघळून तयार होईल. पूर्ण साखर विरघळली आहे. आता हे मिश्रण मी गार करून घेत आहे. व्यवस्थित गार झालेलं आहे. किंचित कोमट असं आहे. आता यामध्ये आपण मैदा टाकून भिजवून घेऊ. त्याच वाटीने मी मैदा घेत आहे. सुरुवातीला 2 वाट्या मैदा टाकते. लागत लागत मैदा इथे टाकायचा आहे. अद्धर अशा प्रकारे मैदा मिक्स करायचा आहे यामध्ये. आता इथे मी तिसरी वाटी टाकत आहे. चौथी वाटी लागत लागत घालत आहे. किती मैदा लागतो ते आपण बघूयात. पूर्ण वाटी टाकली मी आता बाकीची पण. अजूनही पातळ वाटत आहे. ही 5वी वाटी. अद्धर असं मिक्स करायचं आहे. अशा पद्धतीने हे पीठ मळायचं आहे. याला हे अजूनही मला थोडं नरम वाटतंय. थोडं उरलेला मैदा आहे तो टाकून देत आहे. अशा प्रकारे हे मळून झालेलं आहे. अद्धर असं रगडून मळायचं नाही याला. अशा पद्धतीने मळायचं आहे. जशी आपण पोळ्यांची कणिक मळतो रगडून तशी मळायची नाही. अगदी अद्धर अशी मळलेली आहे. आता मी याला झाकून ठेवत आहे. एक 5-10 मिनिट रेस्ट होऊ देऊ. त्यानंतर आता आपण पिठाकडे बघूयात. याची आता समप्रमाणात मोठे मोठे गोळे करून घेऊयात. मोठी पोळी आणि जाड पोळी लाटायची आहे. त्यासाठी इथे मी व्यवस्थित गोळे करून घेतले. 3 गोळे तयार झालेले आहेत. एकसारखे करून घेतलेत. आता शंकरपाळ्यासाठी पोळी लाटून घेत आहे. या शंकरपाळ्यांना पिठी साखर वापरली तरी चालेल. 1 वाटी पिठी साखर वापरली तर फिके होतात, म्हणून मी अखंड पिठी साखर वापरली आहे. अशा प्रकारे ही पोळी लाटून झाली आहे. जाडसर पोळी लाटायची आहे. आता हिचे चौकोनी तुकडे करू. पाळे तयार करू. सुरीच्या साहाय्याने शंकरपाळे कापून घेत आहे. सर्व शंकरपाळे आपण कापून एका ताटामध्ये पसरवून ठेवत आहे. सर्व लाटून झाले की एकदम तळायला घेणार आहे. अलगद हलक्या हातांनी असे मोकळे करून ठेवायचे. शेवटचा गोळा आहे हा पण मी आता लाटून घेते आहे.
व्यवस्थित करून घेतलेला आहे. अशा प्रकारे क्रॅक पडू शकतात, कारण तुपाचं मोहन भरपूर आहे, त्यामुळे याची पोळी अगदी प्लेन लाटली जाईल असं नाही. पोळी लाटून झालेली आहे. जिथे क्रॅक पडला होता तो भाग मी कट करून टाकत आहे, म्हणजे आकार चांगला येईल. चौकोनी कापून घेत आहे. आता सर्व शंकरपाळे तयार झालेले आहेत. तेल तापायला ठेवत आहे. तेलामध्ये छोटासा कण घालून चेक करून घ्यायचं तेल तापलंय की नाही. तेलात किंवा तुपात तळले तरी चालेल. अद्दर चमचा उलटा घालून आपण याला चेक करू शकतो, मोकळं करू शकतो. चमचा उलटा घालायचा म्हणजे शंकरपाळे तुटत नाहीत. मंद आचेवरती शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि 2-3 मिनिटांमध्ये परत लो करायची. आता यांना हलकासा गुलाबी रंग आलेला आहे. अशा प्रकारे हे पदर सुटत आहे. यांना क्रिस्पी असे शंकरपाळे तयार होतात. छान गुलाबी, डार्क गुलाबी रंग झाला की काढून घ्यायचे. अशा प्रकारे 2-3 बॅचमध्ये मी शंकरपाळे तळून घेत आहे. सुरुवातीला गॅस फुल करायचा, त्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची. मंद आचेवरती शंकरपाळे तळून घ्यायचे, जेणेकरून मध्ये कच्चे राहणार नाहीत आणि वरून जळणार नाहीत. अशा प्रकारे सर्व शंकरपाळे तळून घेतलेले आहेत. छान क्रिस्पी असे पूड असलेले शंकरपाळे तयार झालेले आहेत. खूप छान क्रिस्पी असे झाले आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.